सर, रामगिरी महाराजांच्या विठ्ठलानंतर आता सर्वीकडे गुन्हे दाखल करावे लागले. का वाटतं त्यावेळेचे संत महात्मे आणि आत्ताचे संत महात्मे हजार निवडणुकीच्या पूर्वसंध्येला हे सर्व होते? काय वाटतं? हजार म्हणजे ज्ञानेश्वरांपासून सुरू झालेली आपली संत परंपरा संत तुकारामापर्यंत येते. अभंग, ओव्या, विविध जातीच्या धर्माचे म्हणजे एक मुस्लिम संत होते जे विठ्ठलाचे परमभक्त होते. ह्यांनी कधीच जातीभेद, धर्मभेद केला नाही. किंबहुना जातीमध्ये एकोपा राहिला पाहिजे. आपण कर्मकांडाच्या विरोधात राहिलं पाहिजे आणि आपलं अस्तित्व टिकवलं पाहिजे. परमेश्वराशी बोलायला आपल्याला कोणाची गरज नाही, पण थेट परमेश्वराशी बोलू शकतो. हे त्यांनी म्हणजे त्या बडव्यांना बाजूला करताना त्यांनी ते म्हटलं होतं आणि त्याप्रमाणेच महाराष्ट्र चालत आला आहे. एखाद्या म्हणजे तो संत आहे की नाही मला याच्याबद्दल शंका आहे, पण एखाद्याने कोणीतरी उठावं आणि दुसऱ्या धर्माच्या प्रेषितावरती असं काहीतरी वक्तव्य करावं, हेडीस वक्तव्य करावं, हे निषेधार्हच आहे. दुसऱ्या समाजाच्या भावना दुखावणारी वक्तव्य करणं आणि तेही मुख्यमंत्र्यांसमोर हे योग्य नाही आहे. आणि हा मला वाटतं हा आखलेला म्हणजे हा चित्रपट लिहिलेला आहे आणि ह्याच्यातला फक्त आता विलन ठरायचा आहे. ह्यांना अख्खा महाराष्ट्रामध्ये दंगली घडवून आणायच्या आहेत. यांना महाराष्ट्र शांत करायचं आहे. यांनी निवडणुकाही त्याच कारणासाठी पुढे ढकलल्या की आपल्याला यश मिळणार नाही आणि यशासाठी रक्त देणं म्हणजे ह्यांनी कुठल्या देवीला नमस बोलले असेल मला माहीत नाही की आम्ही तुम्हाला रक्त देऊ, ते पण मानवी रक्त देऊ, आणि त्याच्यासाठी हा प्रयत्न चालू आहे असं म्हणताना मला काहीच वाईट वाटत नाही. सर, काल देखील रात्री खूप मोठा मॉब मुंब्रा या ठिकाणी जमला होता. खूप नाराजी होती लोक, तुम्ही देखील सामोरं गेलं. काय त्यांचं म्हणणं होतं, कशा प्रकारची भूमिका तुम्ही त्या ठिकाणी? त्यांचं म्हणणं हेच होतं की FIR नोंदवून घ्या. मी जवळजवळ 5 तास तिथे बसून होतो. कुठेही अनुचित प्रकार होऊ दिला नाही. संतप्त जनसमुदायाला सामोरे गेलो, त्यांना शांत केलं, त्यांना समजून सांगितलं. पोलिसांनी FIR घेतला आणि ते आपापल्या घरी निघून गेले. आपण लोकांचं नेतृत्व करतो, आपण जनप्रतिनिधी आहोत. आपल्या इथे तणाव झाल्यानंतर पळण्याची सवय मला नाही. तणावात जाऊन तणाव निवळला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणं हा आपला हक्क आहे. आपल्याला आठवत असेल की 2009 साली राबडीत दंगल झाली होती आणि मी आज सांगतो की मी जर राबडीच्या दंगलीत नसतो तर दुसऱ्या दिवशी अख्खी मुंबई पिटली असती. समोरनं गोळ्या येत होत्या, समोरनं दोन्ही समाजाची लोक मला दगडं मारत होती, पण मी मध्ये उभा राहून दोघांना एकमेकांवर जाऊ दिलं नाही. हे आयुष्यात कमवलेलं आहे, हे सगळं आयुष्याची कमाई आहे माझी. एका फटाक्यावर त्या गाव जळू शकतं, पण तो फटाका विझवणं आणि नंतर शांतता निर्माण करणं त्याच्यात मनाला जो आनंद मिळतो तो काही वेगळाच असतो. सर, मुख्यमंत्री देखील एकनाथ शिंदे त्यांच्या मुलाखती गेले होते आणि हे लावून देणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य एक प्रकारे त्यांनी समर्थनच केलं आहे. मुख्यमंत्री कोणाचं समर्थन करतात हे मला माहीत नाही, पण दुर्दैवाने अशी आग लावणाऱ्यांचं समर्थन करणं हे राज्याच्या मुख्यमंत्र्याला शोभणारं नाही. सामाजिक सलोखा राहिला पाहिजे, समाजामध्ये एकता राहिली पाहिजे, 2 धर्मामध्ये एकता राहिली पाहिजे. हे लोककल्याणकारी राज्याचं प्रतिनिधित्व करणारं आणि त्याचं नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्र्यांची संविधानिक जबाबदारी आहे. हे लोककल्याणकारी राज्य म्हणतात, वेलफेअर स्टेट ह्याला म्हणतात पॉलिटिकल सायन्समध्ये. आणि ते शांत संयमी मुख्यमंत्री असले पाहिजेत आणि त्यांनी दोन्ही समाजाला एकत्र केलं पाहिजे. त्यांनी आज बैठक बोलवायला पाहिजे की ठीक आहे ते बोलले, ते चुकीचं बोलले असतील, आम्ही कारवाई करू, तुम्ही काही करू नका, शांत बसा, आमची जबाबदारी. जसं काल मी पोलीस स्टेशनला गेलो, बाहेरच्या मॉबला सांगून आतमध्ये गेलो की FIR नोंदवल्यानंतरच मी बाहेर येईन. FIR नोंदवल्यानंतर मी बाहेर आलो. त्यांचे धर्मगुरू आहेत ते सगळे बाहेर गेले. ते म्हणाले FIR झाले, तुम्ही आता घरी जा. ते घरी निघून गेले. असं नाही आहे की तुम्ही असं वाक्य उच्चाराल तर म्हणजे तुमच्या मनात काय हे स्पष्ट होतं ना. तुमच्या मागचा बोलतो धनी कोण आहे आणि अशा प्रकारचं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे संत आता बोलणार नाही. आम्ही तुम्हाला ज्या दिवशी विशालगडाची घटना घडली त्याच दिवशी मी सांगितलं की पोलिसांना माहिती आहे
विशालगडावर राहणारी लोक सांगत आहेत की दंगल होणार आहे, तरी जर पोलीस कारवाई करत नसतील तर सत्ताधाऱ्यांचा प्रचंड पोलिसांवर दबाव आहे. मला कालच्या घटनेबद्दल काही पोलिसांबद्दल बोलायचं नाही, पण वेळेतच जर FIR झाला असता तर कालची इतकी तणावग्रस्त परिस्थिती निर्माणच झाली नाही. FIR नोंदवायला 6 तास गेले, 6 तास. 5व्या मिनिटाला FIR नोंदवला असता तर कोणाला कळलंही नसतं, बाहेर बातमी पसरली असती, गुन्ह्याची नोंद झाली आहे, कुठेही काहीही झालं नसतं. म्हणजे हे मला काय ह्याच्यात मला जरा शंका आहेत, पण म्हणून मी 5 तास पोलीस स्टेशनमध्ये बसून राहिलो. माझ्या बसण्याने एक बाहेरी वातावरण हे असतं की नाही वो बैठा है अंदर और वो करके ही लेगा. पण FIR झाल्यावरती सगळे आपापल्या घरी निघून गेले. दंगली घडू शकतात येणाऱ्या काळात. त्यांना घडवायचे आहेत. त्यांना दिसतं आहे की OBC आपल्याबरोबर नाही आहेत, मराठा आपल्याबरोबर नाही आहेत, समाजामध्ये एकंदरीत आपल्याबद्दल प्रचंड राग आहे. आपण जे काही राजकीय वाटोळं करून ठेवलं आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीचं, ही राजकीय संस्कृती महाराष्ट्रात होती त्याचं वाटोळं केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना ते माहिती आहे की काय आपलं खरं नाही. मग त्याला उपाय एकच, हिंदू मुसलमान पेटवा दंगली. आज पण नितीश राणे उल्हासनगरमध्ये आहेत, त्या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. काय सांगा? असं आहे की नितीश राणे जे काही बोलतात ते सरकारच्या परवानगीशिवाय बोलत आहेत का? सरकार त्याची दखल घेत नाही याचा अर्थ ते सरकारचं समर्थन आहे त्यांना. सर, सत्ता येते जाते असं देखील तुम्ही ट्विट केलेलं आहे. सत्ता येते जाते, पण एकदा मन दुभंगली की ती परत जोडता आयुष्य निघून जातं. सत्ता हे अंतिम ध्येय नाही आहे आयुष्याचं. आपण राजकारणात आलो म्हणून सत्तेतच बसायला पाहिजे हे गणित नाही आहे. आपण लोकांची मनं जोडली पाहिजेत, लोकांना एकत्र ठेवलं पाहिजे. समाजामध्ये आनंद कसा पसरवेल, एकमेकांविषयी आपुलकी, आनंद, आपलेपणा कसा निर्माण होईल हे बघणं राजकारण्यांचं काम आहे. आपण सत्तेत त्याच्यासाठी आहोत आणि त्याच्यातच आपण असं करणार असू की 2 समाजामध्ये आग कशी लागेल बघणार असू. तर म्हणूनच मी म्हटलं सत्ता येते जाते, सत्तेचा अमरपट्टा कोणीच घेऊन राहिलेलं नसतं. पण जेव्हा आपल्या हातात सत्ता असेल तेव्हा 2 समाजाला, 2 जातींना, 2 धर्मांना, माणसाला एकत्र ठेवणं हे सत्ताधाऱ्यांचं आणि खास करून त्यांच्या प्रमुख लोकांचं काम आहे. तुमची धोरणंच असली पाहिजेत. तुमच्या तोंडातनं विष निघताच कामा नाही, तुमच्या तोंडातनं गोड अमृतच निघायला पाहिजे. सर, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो, त्याच्यामध्ये तलवारीने केक कापत मुलाला बोलत आहेत. त्याच्याबद्दल नको. सर, लाडक्या बहीण योजनेचे पैसे यवतमाळमध्ये एका तरुणाला आलेले आहेत आणि असे अनेक गोंधळाचे प्रकार देखील घडलेले आहेत. ठीक आहे, तर ते तरुणाला आले काय आणि तरुणीला आले काय, त्यांनाच पैसेच वाटायचे मतांसाठी. त्याच्यामुळे ठीक आहे. सर, पुण्याच्या कार्यक्रमात जर कोणी आले नाही तर त्यांचे फॉर्म रद्द केले जाईल असं व्हॉट्सअप व्हायरल मेसेज मिळतो. अजून तर तुम्हाला खूप पाहायला मिळेल. ते वोटिंगच्या दिवशीही सांगतील की तुम्ही फॉर्म घेऊन वोटिंगला या, आम्ही फॉर्म घेऊ आणि मग तुम्ही वोटिंगला आत जा. ह्यांनी केलंच हे सगळं वोटिंगसाठी. आपल्याला मतदान मिळालं पाहिजे, हा तर खरा भ्रष्टाचार आहे. आमच्या बहिणींना मिळत आहेत म्हणून आम्ही खुश आहोत, पण लोकशाहीच्या माध्यमातून विचार केला तर हा मतांचा भ्रष्टाचार आहे. थेट पैसे न पोचवता सरकारी पैसा त्यांच्या घरी पोचवायचा, जो कररूपाने मराठी माणसाच्या खिशातनं आलेला आहे, आणि आपली मतं तिथे बांधून घ्यायची. हा प्रकार चालू आहे. बहिणीही हुशार आहेत. भाजी महाग होते, दूध महाग होते, खायच्या वस्तू महाग होत आहेत, सगळं महाग होते. ते 1,500 कधी संपतात हेच बहिणींना कळणार नाही. सावंतरावांच्या हातात सत्ता गेली तर या योजना आहेत ते रद्द केली असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. त्यांना आयुष्यभर सख्ख आणि सावत्रच दिसतं. त्यांना आपलं कोणीच दिसत नाही, आपलेपणा कधीच दिसत नाही. असं म्हणणं आहे की माझ्या वेळेस पण असंच योजना रद्द केली होती, जी जल जीवन योजना सरकार असताना ठाकरे. ठीक आहे. कलकत्त्याची जी घटना झाली आहे, सगळे डॉक्टर्स सर, उदय सामंत म्हणाले की महाविकास आघाडीची हंडी आम्हीच फोडणार असं बोलतो. महाविकास आघाडीची हंडी आम्ही महाविकास आघाडीची हंडी फोडणार आहे असं त्यांनी सांगितलेलं उदय सामंत. आम्हीच आमचं ठरलं. वजन किती आहे तपासून बघा म्हणा, कुठल्या हंडीवर चढणार ते सांगायचं.
नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे असं म्हणाले की नाना पटोले आणि शरद पवार साहेब जो ठरवतील तो मुख्यमंत्री आम्हाला मान्य असेल. कोण? तुम्ही मुख्यमंत्र्याबद्दल चर्चाच करू नका. आमच्या 3 वर्षा नेत्यांमध्ये प्रचंड आपलेपणा आहे, एकोपा आहे. त्यामुळे तुम्ही पत्रकारांनी कितीही प्रयत्न केला मुख्यमंत्र्यांवरनं भांडण लावायचं तर भांडण लागणार नाही. शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे चौघं बसतील आणि मुख्यमंत्री ठरवतील आणि मुख्यमंत्री आमचाच बसेल. महायुतीमध्ये नेहमीच नाव घेतलं तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस. अजितदादांना नाही, मला काय मुख्यमंत्री म्हणून अहो मला काय करायचं आहे? अजितदादा मुख्यमंत्री बनू नाही तर पंतप्रधान बनू, मला काय करायचं आहे? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनू नाही तर राष्ट्रपती बनू, मला काय करायचं आहे? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनू नाही तर BJPचे अध्यक्ष बनू, मला काय करायचं आहे? माझ्या आयुष्यात काय फरक पडणार आहे का? ते मुख्यमंत्री झाले, पंतप्रधान झाले तरी मला दाबण्याचंच काम करणार, मला कुठेतरी अडकवण्याचंच काम करणार. मग आपण विचार कशाला करायचा ना? आपला जर चांगला विचार केला असता तर आपण थोडंसं बोललो असतो. आपला कधी ते चांगला विचारच करत नाही. कुठे अटकतो, याला कुठे दाबता येतं, याला कधी जेलमध्ये टाकता येतं, एवढंच जे विचार करतात त्याच्याबद्दल मी काय बोलू? WHOचा रिपोर्ट आलेला आहे. महाराष्ट्राला हे माहिती आहे की नाही मला माहीत नाही. WHOचा रिपोर्ट आलेला आहे आणि तो अतिशय गंभीर आहे. मंकी पॉक्स नावाचं जी रोग म्हणजे पसरणारा रोग आहे तो अत्यंत वेगाने जगभरात पसरतो आहे. आणि त्यामुळे एक असं त्यांनी इशारा दिला आहे की कधीही तुम्हाला लॉकडाऊन करावं लागेल. हे अतिशय धोकादायक बातमी आहे, अतिशय वेदनादायी बातमी आहे. पण हे सत्य आहे की मंकी पॉक्समुळे तुम्हाला लॉकडाऊन करावं लागेल असं WHOने कळवलेलं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.